उद्धव ठाकरे यांनी मागे काही दिवसापूर्वी आपण जर बघितलं तर विधानसभेच्या अगोदर बाळासाहेबांसोबतची युती केलेली होती, मात्र ती पण पुढे फार काळ टिकली नाही. आता ते स्वतःच्या भावाला टाळीला टाळी देतो म्हणतायत. मात्र सध्या राज ठाकरे जे आहेत ते आता वेगळ्याच भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण निवडणुकीपर्यंत झुलवत ठेवायचे आणि ऐन निवडणुकीवर आल्यानंतर युती तोडून द्यायची, अशा पद्धतीची एक परंपरा आपल्याला उद्धव ठाकरेंची दिसून येते. काय होईल, राज उद्धव ही युती होईल की काय होईल, नेमकं काय वाटतंय? कारण तुम्हाला त्याचा अनुभव आहे. हे बघा, आमच्या युतीबद्दल बोलायचं झालं तर मी परत एकदा स्पष्ट करतो, आमची युती ही प्रबोधनकार ठाकरेंच्या शिवसेनेच्या विचारांशी झाली होती. त्याच्यानंतर पुढे त्या पक्षाचं काय झालं ह्याचा माझा काही त्याच्याशी संबंध नाही. पण दुसऱ्या बाजूला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची युती होईल का नाही हा तो त्यांचा प्रश्न आहे. वंचित समूहांना त्यांचे प्रश्न त्यांचे प्रामुख्याने माहिती आहेत. वंचित समूहांना त्यांच्या अडचणी माहिती आहेत आणि ह्या ट्रॅपमध्ये ते अडकणार नाहीत आणि युती झाली की नाही झाली यांनी वंचित समूहांच्या जीवन मरणाच्या प्रश्नांवरती काही फरक पडणार नाही. हे तमाम तळागाळातल्या वंचित समूहांना कळले, त्याच्यामुळे याच्याकडे कोणी लक्ष पण नाही देते.